हॅलो फ्रेंड्स, मी मंदार आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या लॉगमध्ये. शुक्रवारी रात्री मी अहमदाबादमधील चांदलोडिया स्टेशनवरून आलो जुनागडला आणि आज मी चढणार आहे गिरनार पर्वत, जिथे दत्त महाराजांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली आणि जे त्यांचे निवासस्थान आहे. जुनागड रेल्वे स्टेशनला उतरून मी रिक्षाने गेलो तलहाटी गावाला, म्हणजेच गिरनारच्या पायथ्याशी. जुनागड ते तलहाटी फक्त 5 किलोमीटर अंतर आहे. हॉटेलवर आंघोळ करून 6:15च्या दरम्यान बाहेर पडलो. खूप थंडी वाजत होती म्हणून गरमागरम चहा घेतली. हे आहे भवनाथ मंदिर आणि इथलं दर्शन घेतल्यावरच आपण गिरनार चढायला सुरुवात करणार आहोत. हे शिवपुराणातलं मंदिर आहे, जे स्थापलेलं महादेव मंदिर नाही आहे. मेन गेटमधून आतमध्ये आल्यानंतर गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आधी बॅग चेकिंग होते. प्लास्टिक बॉटल किंवा प्लास्टिकची कुठलीही वस्तू वर न्यायला अलाउड नाही आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आतमध्ये आल्यानंतर ही आहे गिरनारची पहिली पायरी. इथून मी गिरनारचा प्रवास सुरू करणार आहे. पण त्याआधी इथे लंबे हनुमानाचं मंदिर आहे, तिथे हनुमानाचं दर्शन घेतलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज, श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि श्री श्रीपाद वल्लभ महाराज यांचे दर्शन घेतलं, ज्यामुळे आपल्याला 10,000 पायऱ्या चढायची प्रेरणा मिळते. आणि मग पहिल्या पायरीवर दिवा लावून नमस्कार केला आणि प्रवास सुरू केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मी सकाळी 6:30 वाजता चढायला सुरुवात केली होती, त्यामुळे तेव्हा रोपवे बंद होता. बाकी वातावरण खूप शांत आणि प्रसन्न होतं. ह्या पर्वताच्या निम्म्यापर्यंत म्हणजे 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवे जातो आणि निम्म्यापासून पुढच्या 5,000 पायऱ्या चढूनच जाव्या लागतात. दत्त महाराजांचं बोलावणं असल्यावर गिरनारची वाट आपोआप सापडते हे ऐकलं होतं, पण याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला. राहण्याचं कसलंच प्री बुकिंग केलं नव्हतं, तरीही मला कुठेच कसलीच अडचण न यावी ही दत्तगुरूंचीच कृपा. शनिवारी सकाळी मी गिरनार चढायला सुरुवात केली आणि त्या दिवशी पौर्णिमा होती. देवाचे दर्शन पण देवाच्याच इच्छेने होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मध्ये मध्ये अनेक लहान लहान मंदिरं आहेत. इथे वॉशरूमची सोय फक्त रोपवेजवळच आहे, बाकी वॉशरूमची सोय कुठेच नाही आहे. वर चढून गेल्यानंतर जेव्हा आपण खाली पाहतो तेव्हा घनदाट झाडी दिसते. ते जंगलच आहे, त्यामुळे इथे खूप झाडी आहेत आणि खूप छान निसर्ग सौंदर्य दिसतं. खोल दरीमध्ये गाव खूप छान दिसत होतं. हे सर्व पाहत पाहत प्रवास पुढे सरकत होता. कधीकधी शरीर खूप थकतं, पण शर्यत कधीच लावायची नाही आणि महाराजांचं नामस्मरण करत थोडं थांबत, थोडं चालत, काठीच्या आधाराने पुढे जात राहिलो. कारण ही स्पर्धा नव्हती, तो एक प्रवास आहे स्वतःशीच. गिरनार पर्वताचा हा प्रवास खडतर आहे आणि डोंगर एकदम सरळ असल्यामुळे खूप दमायला होतं. त्यामुळे काठीचा आधार घेत घेत मी सुद्धा दमल्यावर थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलो. 4,000 पायऱ्यांनंतर इथे जैन मंदिर आहे. जैन मंदिराचा हा वरतून घेतलेला व्ह्यू आहे. जैन मंदिरानंतर इथे श्री गोमुखी गंगा मंदिर आहे आणि इथे हे कुंड आहे. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत.
दिगंबरा. आता मी टोटल 5000 पायऱ्या चढून आलो आहे आणि 5000 पायऱ्या चढून गेल्यानंतर इथे देवी अंबाजी मंदिर आहे. अंबाजी मंदिर इथलं दर्शन झाल्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे गोरक्षनाथ मंदिरापर्यंतचा. अंबाजी मातेच्या शिखरावर विश्रांती घेत असताना समोर 2 भव्य शिखर दिसतात. एक म्हणजे गोरक्षनाथ शिखर आणि दुसरं म्हणजे गुरु शिखर. अंबाजी मंदिराचा टप्पा पार केल्यानंतर थोडा नाश्ता केला. अंबाजी माता मंदिराचा टप्पा पार केल्यानंतर गुरु शिखरावर दत्त महाराजांचे मंदिर दिसता क्षणी येणारा फील हा शब्दात सांगण्यापेक्षा अनुभवणं खूप जबरदस्त आहे. अंबा मातेच्या दर्शनानंतर प्रवास थोडा सुसह्य होतो. अंबा मातेच्या मंदिरानंतर 500 पायऱ्यानंतर आपल्याला लागतं ते गुरु गोरक्षनाथ शिखर. हे गिरनार पर्वतावरील सर्वात उंच शिखर आहे. असं म्हणतात गोरक्षनाथांनी दत्त महाराजांकडे सतत त्यांचे चरण दर्शन होईल अशी प्रार्थना केली होती आणि दत्त महाराजांनी ती मान्य केली, म्हणून दत्त शिखरापासून गोरक्षनाथ शिखर थोडं उंच आहे. गोरक्षनाथांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली आणि दत्त महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देखील दिलं. इथे अखंड धुनी आहे आणि गोरक्षनाथांच्या पादुकांचं दर्शनही होतं. गुरु गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर आधी इथे गुरु गोरक्षनाथांची अखंड धुनी आपल्याला पाहायला मिळते आणि इथे गुरु गोरक्षनाथांच्या चरणपादुकांचं मंदिर पाहायला मिळतं. गोरक्ष शिखरानंतर थोडासा दिलासा मिळतो, कारण इथून पुढे 1500 पायऱ्या उतराव्या लागतात. 1500 पायऱ्या उतरल्यानंतर इथे 2 भव्य कमानी दिसतात. उजव्या कमानीतून 300 पायऱ्या खाली गेल्यानंतर दत्तधुनी आहे, जी फक्त सोमवारी प्रकट होते आणि कमंडलू स्थान म्हणजेच अन्नछत्र आहे. डाव्या कमानीतून 1000 पायऱ्या वर गेल्यानंतर गुरुशिखर आहे. आणि शेवटी तो क्षण आला ज्याची मी 6-7 तास झाले वाट पाहत होतो आणि इथे मी दत्त मंदिराजवळ पोचलो आहे. वरती फोटोग्राफी अलाउड नाही आहे. शूज काढले आणि मी सुद्धा दर्शनाला गेलो. जेव्हा मला दत्त महाराजांचे शिखर दिसलं तेव्हा गेल्या 5-6 तासातील प्रवास सार्थक झाला असं वाटतं. मी आता दर्शन घेऊन परत आलो आहे. दर्शन घेतल्यावर सगळा थकवा दूर झाला आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि जेव्हा दत्त महाराजांच्या चरणपादुका दिसल्या तेव्हा तो अनुभव शब्दात सांगणं खूप कठीण होतं. अन्नछत्रमध्ये प्रसादाचा लाभ घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. हा प्रवास फक्त पुढे जाण्याचा नव्हता तर खूप साऱ्या अनुभवांचा होता. मला गिरनार पर्वत चढण्यासाठी एक शक्तीच मिळाली होती. ती एकमेव शक्ती आहे जी आपण नाकारू शकत नाही आणि जेव्हा त्या शक्तीवर आपण पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आयुष्यातल्या कितीही कठीण परिस्थितीतून मार्ग निघतो हे नक्की. ही चढाई फक्त चढाई नसून संयम, धैर्य याची देखील परीक्षा असते. तर आजचा लॉग मी इथेच थांबवतो. जर तुम्हाला माझा हा गिरनारचा लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या लॉगमध्ये.